नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय सन्मान महाराष्ट्र आणि मी हेमंत केळकर. मित्रांनो, सध्या युद्धामुळे गॅसची टंचाई आहे असं सोशल मीडियावरनं त्याच्यावर विनोदी रागीट सगळ्या प्रकारच्या आपण पोस्ट पाहिल्या असतील. सरकारचं म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीसचं म्हणणं आहे की गॅसची टंचाई नाहीये, अफवा पसरू नका. पण ह्या गॅसच्या टंचाईचा किंवा झोलचा मी एक नमुना आपल्या समोर घेऊन आलेलो. काय आहे, मोबाईल मध्ये आपण जर HP गॅसचं ऍप जर डाउनलोड केलं आणि त्यावरून जर आपण गॅस बुकिंग केलं तर बुकिंग केलेली तारीख तिथं नोंदवली जात नाही, तर काही दिवसानंतर तुमची बुकिंग झालेली आहे किंवा तुम्ही केलेली आहे असं त्याच्यावर दिसतं. मी पहिले एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर, तो बघा. बघताय याच्यामध्ये बुकिंग केलेली तारीख आहे 25, पण बुकिंग झालेली जे दाखवतायत गॅस कंपनीला हवी ती तारीख ते सिस्टीम मध्ये टाकतात आणि आपल्या सोयीनुसार तुमचं बुकिंग मान्य करतात. बर, दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा बुकिंग झालं की तिथून पुढे गॅस यायला 8 ते 10 दिवस उलटून जातात. म्हणजे बुकिंग करूनही डिलिव्हरीसाठी ग्राहकाला तात्काळच राहावे लागते. पूर्वी हे नव्हतं, 2 ते 3 दिवसात यायचं, पण आज 8 ते 10 दिवस झाले तरी गॅस काही तुमच्या घरी येत नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळेच सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. सामान्य माणसाचं स्वयंपाकघर कोलमडून पडलाय. डिजिटल इंडियाच्या काळात गॅससाठी 10-10 दिवस थांबण्याची वेळ काय येते, तर कारण सांगितलं जातंय युद्ध. आता जे मी स्क्रीनशॉट दाखवले होते या मागचं गणित नीट समजून घेऊया. गॅस कंपनी आपल्याला 26 ते 28 दिवसानंतर नवीन बुकिंग करायला परवानगी देते. त्या अगोदर आपलं बुकिंग होत नाही. गृहीत धरा, जर 7 ते 8 लोकांचं कुटुंब असेल, त्यांना 30 दिवसात गॅस, त्यांचा जर 30 दिवसात गॅस संपला तर 28व्या दिवशी बुकिंग करून पुढे 10 दिवस गॅसची वाट पाहावी लागते. याचा अर्थ असा की एका सिलेंडरसाठी तुम्हाला जवळपास 38 ते 40 दिवस लागतात. गॅस कंपनीच्या मते कदाचित महिना 38 दिवसांचा असावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? बर, या गॅस कंपन्या जो आता दिवस मोजतायत किंवा महिना मोजतायत त्या हिशोबाने त्या बहुतेक पृथ्वी तलावरच्या नसाव्या, कारण पृथ्वी तलावर 30-31 दिवसाचा महिना असतो, ना की 36 आणि 38 दिवसाचा. तुमचं काय मत आहे? विनोदी वाटलं तरी ही फॅक्ट बऱ्याच लोकांना बघायला मिळाली असेल. आता मला सांगा, 26 दिवसानंतर जर एखाद्याने बुकिंग केली आणि त्याला 10-15 दिवसानंतर गॅस येणार असेल, तर मधले जे 10 दिवस त्यांनी विना गॅसचं राहायचं, उपाशी राहायचं, आणि हे सगळं करूनही सरकारला प्रश्न नाही विचारायचे. कारण एकच, सरकार सांगतंय गॅस टंचाई नाही. मग जर गॅस टंचाई नाही तर मग तुम्हाला इतके दिवस का लागतात? दुसरी गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला गॅस द्यायला उशीर होत असेल तर बुकिंगची मर्यादा 26 दिवसाची 28 दिवसाच्या नंतरची का ठेवली आहे? माझ्या घरात आज गॅस आला आणि मी 10 दिवसानंतर बुकिंग करतोय, तर ती घ्या ना. भले तुम्ही 20 दिवसांनी गॅस दिला तरी त्याच्या घरात उपासमार होणार नाही, असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे मित्रांनो? नक्की सांगा. सन्मान महाराष्ट्रच्या माध्यमातून मी जे विचार मांडलेले आहेत याबद्दलचं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की द्या, कारण ही ग्राहकांची फसवणूक आहे असं आम्ही मानतो. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून झोपलेल्या प्रशासनाला आणि मीडिया समोर येऊन गॅस टंचाई नाही म्हणणाऱ्या नेत्यांना, नगरसेवकांना, मंत्र्यांना, आमदारांना ही परिस्थिती दिसेल आणि झोपलेल्या प्रशासनाला जागेल. तुर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेवर सन्मान महाराष्ट्र पाहत राहा. अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करत चला आणि आम्हाला जॉईन करा.